नमस्कार. तर झालं का चहा पाणी? आमचं पण झालं बघा. म्हणलं चला शॉर्ट व्हिडिओ, मोठा व्हिडिओ काढावा, ब्लॉग काढावा. तर काम वगैरे झालं का? माझं नाही झालं बघा, आता काम करायचं आहे मला. म्हणलं थोड्याशा गप्पा माराव्या, हिकाल्या तिकाल्या. पोरगी आली होती परवा दिवशी, गेली मग ती तिच्या नवऱ्याच्या घरी. मग घरी एकदम सुनं सुनं वाटायला लागलं. जवळ लेकरं आपली जवळ असतात तर घर एकदम भरल्यासारखं वाटतं. एकदा लेकरं गेली त्यांच्या नवऱ्याच्या घरी की झालं. आज समजतं की माझ्या आईला कसं वाटायचं. म्हणजे तो आपल्या आईचा काळ आठवतो की आम्ही ज्यावेळेस आमची लग्न झाली ती एकटी पडली ना नंतर. मग आम्ही गेलो माहेरला की ती राहा म्हणायची, अजून 1 दिवस राहा, 2 दिवस राहा. मग ते आज आईचे दिवस आठवतात की त्यांना कसं वाटत असेल. जे आज आपल्याला वाटतं तसंच आईला पण वाटायचं की राहावा पोरीनो, जाऊ नका, 2 दिवस राहा म्हणायची. किंवा सणसुद्धा आला की फोन करून बोलवायची, कधी येत आहे कधी नाही. आणि जायचं म्हणलं की वाट बघतच बसायची, आता येत्याला पोरीवा, मग येत्याला पोरीवा. ते पण स्वयंपाक वगैरे करून ठेवून मग वाट बघायची आमची आई. डोळ्यात पाणी येतं आईचं नाव. स्वयंपाक ही करून वाट बघत बसायची. आणि आम्ही गेलो की पहिला आम्हाला जेवायला वाढायची, मग बाकीचं जेवणं वगैरे करून मग बाकीच्या गप्पा वगैरे. पण असं कधी झालं नाही की आम्ही जाणारे आणि तिनं स्वयंपाक करून ठेवला नाही म्हणून. पहिला स्वयंपाक करून ठेवायची. होत नव्हतं तरी पण ती स्वयंपाक करायची. मग आज म्हणजे ज्यावेळेस माझ्या लेकीचं लग्न झालं तेव्हा ते आईला कसं वाटतं. म्हणजे आपली लेक सासरी जातानी जर लेक आपली सुखात असली तर आईवडिलांना बरं वाटतं. नवऱ्याच्या घरी सुखामध्ये राहिली तर आईवडिलांना एकदमच बरं वाटतं. ह्या गोष्टी आज समजतात ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या लेकीचं लग्न होतं. किती अवघड असतं ना. म्हणजे आपण आधी आपल्या आईची लेक असतो, आपल्या आईला आपली काळजी असती, त्याच्यानंतर आपल्या लेकीची आपल्याला काळजी असते. हे चक्र चालतच राहतं, आहे का नाही? तुमच्या पण पोरीवाची वगैरे लग्न झाले का लहान आहेत अजून? नक्की कमेंट करून सांगा. माझी मुलं तर तुम्हाला सांगते खूप चांगली आहेत. आता पोरीचं लग्न झालं फेब्रुवारीमध्ये, तुम्हाला मी व्हिडिओ पण टाकले होते बघा. आणि त्याच्यानंतर मग पोराचं लग्न झालं. पोराचं मला वाटते 2 महिन्यांनी लगेचच लग्न झालं पोरीच्या लग्नानंतर. दोघांचे पण व्हिडिओ फोटो वगैरे मी टाकले होते यूट्यूबला. आता व्हिडिओ काढायचं म्हणलं तर एकच गोष्ट की लेक सासरे गेल्यावर आईला कसं वाटतं ते. मग घरचं चांगलं आहे, सासू सासरे चांगले आहेत तरी पण आईला जरा काळजीच असते. प्रत्येक आईला काळजी असते की आपली पोरगी कशी राहते, टायमावर खाती का नाही, या सगळ्या गोष्टींची आईला काळजी असते. आणि काही काही सासू तर बघा किती म्हणजे किती त्रास करतात, आपल्याला तर माहितीच आहे. सुनांना जेवायला देत नाहीत. नंतर तुम्हाला सांगते, काही जण तर चहा पिताना सुद्धा त्यांच्याकडे बघतात की बाई चहा कशी प्यायला लागली म्हणून. आणि किती मोठा घेतला आहे, कामच करत नाही. खूप साऱ्या असतात. म्हणजे प्रत्येक वळणावर ह्या गोष्टी घडत असतात आपल्यासोबत. पण त्यातून पण पुढं कसं जायचं हे प्रत्येक मुलीनं म्हणा, तिच्या आईनं म्हणा, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. सुनांना समजून घेतलं पाहिजे. तर चला आजचा ब्लॉग एवढाच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.